कपड्याची डिझाईन जेव्हा एकसारखी असते किंवा अशी क्रॉसमध्ये असते, त्यावेळेला आपल्याला कटिंग करताना सुद्धा त्या डिझाईनला लक्षात घेऊनच कटिंग करावं लागतं. सो बघा इथे एक ब्लाऊज आहे, कॉटनमध्ये वर्कवाला ब्लाऊज आहे डिझायनर. तर त्याच्यामध्ये अशा ह्या क्रिस क्रॉस लाईन आहेत. तर ह्या तिरप्या ज्या लाईन आहेत, त्याच्यासाठी आपण कटिंग केलेलं आहे. आणि त्यानंतर बघा पाठीमागचा पार्ट आणि पुढचा पार्ट शोल्डर जोडल्यानंतर सुद्धा तो असा या पद्धतीने अटॅच झाला पाहिजे किंवा या पद्धतीने त्याची डिझाईन छान दिसते. तर आडवी उभी जर तुम्ही डिझाईन केला तर यावेळेला या तिरप्या लाईन असतात त्या चांगल्या दिसत नाहीत. स्लीव्स तर तुमची व्यवस्थित कटिंग होऊ शकते. पण अशा वेळेला बॅक पार्ट तयार केल्यानंतर किंवा कटिंग केल्यानंतर फ्रंट साईडचा पार्ट आपल्याला ॲडजस्ट करून डिझाईन लक्षात घेऊनच कटिंग करायचं आहे. म्हणजे ब्लाऊज एकंदरीत तयार झाल्यानंतर खूप सुंदर दिसतं आणि डिझाईन जी आहे ती परफेक्ट आल्यामुळे त्याचा लूकसुद्धा खूप उठून दिसतो. सो या गोष्टी कटिंगमध्ये तुम्ही सुद्धा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. इथे बघा बटनपट्टीसुद्धा वेगळी आलेली आहे.